या जगात अशी कोणती गोष्ट आहे जी शस्त्राने कापली जाऊ शकत नाही, आगीमध्ये जळत नाही, पाण्यात भिजत नाही आणि वाऱ्याने सुकत नाही? तुम्ही म्हणाल असं काहीच नाहीये, पण श्रीकृष्ण म्हणतात तुमच्या आत एक असं तत्व आहे ज्याच्यासमोर निसर्गाचे सगळे नियम गुडघे टेकतात. भगवद्गीता अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 23. श्रीकृष्ण सांगतात या आत्म्याला शस्त्रे तोडू शकत नाहीत, आग जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, वारा सुकवू शकत नाही. म्हणजे काय? तुम्ही ज्या विनाशाला आणि संकटाला घाबरताय ना, त्याची लायकी फक्त तुमच्या शरीराला स्पर्श करण्याची आहे. तुमच्या अस्तित्वाला मिटवण्याची ताकद या जगात कोणाकडेच नाही. हा श्लोक भौतिक विज्ञानाच्या फिजिक्सच्या पलीकडे जाणारा आहे. शस्त्र, अग्नी, जल, वायू हे प्रकृतीचे 4 मुख्य घटक आहेत. प्रकृतीची ताकद काय? ती एका वस्तूचा नाश करून दुसरी वस्तू बनवते. पण जो आत्मा आहे ना, तो प्रकृतीचा भागच नाही आहे. तो कर्ता आहे, तो पुरुष आहे, तो चेतना आहे. म्हणजे समजा तुमच्या खोलीमध्ये प्रकाश पडलाय, त्या तलवारीने त्या प्रकाशाचे 2 तुकडे करू शकता का? तुम्ही आगीने त्या प्रकाशाला जाळू शकता का? कारण प्रकाश ही वस्तू नाहीच आहे. तसं तुमच्या आतमध्ये असलेली चेतना ही कोणती वस्तू नाहीच आहे जिला कोणीतरी नष्ट करेल. ती सब्जेक्ट आहे. अर्जुन भीष्मावरती बाण चालवणार होता. श्रीकृष्ण त्याला सांगतायत तुझे बाण भीष्माच्या हाडामासाला तोडतील, पण त्यांच्या आतल्या प्रकाशाला स्पर्शसुद्धा करू शकणार नाहीत. हा श्लोक आपल्याला आज एक शक्ती देतो. म्हणजे मानसिक जे आघात होतात ना आपल्यावर, त्याच्यावरती भीक घालू नका. कोणीतरी तुमचं मन दुखवलं, कोणीतरी तुमचा अपमान केला, कोणी तुमची फसवणूक केली, शांतपणे आठवा, नयनांछेदनाती शस्त्रांनी लोकांचे शब्द आणि कृती तुमच्या आत्म्याला जखम करू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही स्वतःहून ती जखम करून घेत नाही. काल्पनिक अशी भीती सोडा. आपण कायम विचारांमध्ये असतो की माझं काय होईल, मी कसा जगू. हे रडगाणं बंद करा. तुम्ही इतके हलके किंवा कमकुवत नाही आहेत की परिस्थितीने तुम्ही संपून जाल. तुम्ही अभेद्य आहात. आत्मविश्वास म्हणजे जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभं असतं ना, तेव्हा या श्लोकाचा उच्चार करा. जी ताकद अग्नी आणि शस्त्राला पुरून उरू शकते, जगाच्या बाबतीत काय ती तुमच्या आतमध्ये ती ताकद. तुम्ही मातीचं खेळणं नाही आहेत की पडल्यावर तुटून जाईल. तुम्ही ते अजिंक्य तत्व आहात ज्याला मृत्यूसुद्धा शरण जातो. स्वतःची ताकद ओळखा आणि निर्भयपणे जगा.